बाय आता तर मी अंगण झाडलं चांगलं चकचक आणि इथं पुंजाना उचलून नेला माझ्या घरात पोतात टाकून दिला आणि आताच आता इथं कुठचा पुंजाना आला अजून एवढा मोठा कोण आणून टाकलं आणि कोणा नाही ते इथं ऐन दारासमोर आणून टाकला बापा कशाच बाय आहे कशाच नाही तर ऐन तोंडासमोर आणून टाकला माझ्या दाराच्या कोण आहे कोण नाही तर हेच असं पुष्पी मला वाटते हेच असं ना इथं बसली आहे ना आतापर्यंत आत्ताच मी झाडून गेली इथंच बसली होती हेच असं मला वाटते हेच असं इथं सांगा नाही इथं इथंच घर आहे इथं हिनंच असं आणलं टाकून दिलं असेल नाही तर कोणी येते दुसऱ्या येते का एवढ्या दुरून येते का कोणी इथं टाकाले इथंच असं ना कोणी टाली कोण आहे कोण नाही तर कोणती भाई काय माहीत घर पडतोंडी इथं कचरा आणून टाकला तिनं आत्ताच म्या झाडलं ना माया इथं पुंजाना लावते अक्कल नाही का बाय कायली नीरा का आताच झाडलं बाईनं इथचा पुंजाना भरून नेला ना आपण कसा पुंजाना आणून टाका म्हणून इथं एवढी अक्कल नाही का खाते तेवढी कशाच बायका आहे तर एवढीच आहे तर स्वतःचा कचरा स्वतःच्या घरात टाका स्वतःला करता नाही त्या चुंगडी एखादी कचऱ्याले माया इथं आणून टाकते कचरा कशा आहे तर हलकटल्या आव्हानाच्या बायका इतकेच लोक असन घरापाचचे घराले घरं लागून आहे तर इतकेच लोक असन घरापाचचे नाही तर कोणी दुसरं येते का कोणी टाकाले इथं वाटत नाही ना उलसं इले कसं टाकावं म्हणून दुसऱ्याच्या याच्यावर लयच आहे पण बाबा लयच आहे हलके डोक्याचे डोक्षे नाही का काय मी म्या आठवणाची काय होय वा काय होय कायची बडबड लावली तर काय तोंड चालू केलं तुला घराजवळचे लोक म्हणजे काय आमचंच घर लागून आहे त्या घराले घर त्या घराले आमचंच घर लागून आहे मोठी चालली तर चबर करून राहिली तर इथं मॅ टाकलं काय ते मॅ टाकलं काय तू कोणत्या डयानं पाहिलं तर धड डयानं पाहिलं का तू या कोणत्या डयानं पाहिलं का मला टाकताना इथं नाव गेलं स्पष्ट तुला एवढंच म्हणायचं आहे तर काय टोमने टामने देऊ बोलू राहिली ओय मॅ काय ते नाव घेतलं नाही चालली इथं तोंड मारायला चालली इथं मॅ काय ते नाव घेतलं नाही मी म्हटलं जेले लागायचं त्याला लागत तू असं थे म्हणून तुला लागली असं एवढी चालली तिथून उठून येते आली माझ्यासोबत भांडाले चल होय तिकडे मी त्यासोबत बोलून नाही राहिली मी करण ना तोंडानं बळबळ लागन तेवढा मॅट आहे ना तू म्हणून एकटीच बळबळ करते ना म्हणून तो ते तोंड चालू जाते होते पट्टा कायच्यासाठी निरा तोंडाचा पट्टा चालू करतं या आपण निरा बळबळ करत राहतं कायच्यासाठी भांडत राहतं उलसक सहन नाही होत लोकांचं दुसऱ्याची कशी जातो दुसऱ्याची कशी जातं तोंड उचकाले स्वतःच्या शेत आलं म्हणजे तर वल्लेची वर येते तुया माझ्याच घर लागून आहे त्या घराले चालली मोठी म्हणू राहिली का ज्याचं घर लागून असन त्यानंच टाकला असन अशी मोल राहिली ना मग कशी नाही लागन मला मग कशी नाही लागन सांग ना हे पाय तुला सांगू राहिली जास्तीची बोल नको माझ्यासोबत जास्त बकबक करू नको इथं माझ्या डोकं फिरलाय माझ्यासोबत बोल नको तू जास्तीची आणि घे चल घे टाकला नाही कचरा मी सांगतो मी कबूल करतो मॅच टाकला म्हणून कचरा मग काय करतो तू मग काय करशील मग मला माहीतच होतं ना तूच आहे म्हणून कारण मी जेव्हा मी अंदर गेली ना तेव्हा तूच फळा घेऊन बाहेर निघाली होती मला दिसली ना तू फळा घेऊन बाहेर निघताना माझं पुरं लक्ष होतं ना त्यावर माझं पुरं लक्ष होतं तूच होय म्हणून तर म्हटलं ते नाव घेतलं म्हणून तर तुला म्हटलं का घराजवळचेच लोक आणून टाकते म्हणून मग ते तुला बरोबर झोमली आजच मी ते घराजवळ कचरा आणून टाकला तर लहान तुही झोमली लहान तुला झोमली ती एकदम तळपायातली आग मस्तकात गेली एवढी बळबळ करायला एवढी तोंड करू राहिली त्या तोंडाचा पट्टा चालू केला तो जसा कुकडे मसनीन गिसनी करू राहिली मले आणि तू म्हटलं रोज मी अंगण झाडल्यावर रोज इकडे कचरा फेकतो रोज झाडाला आली का लोटलाट करतो माझ्या अंगण झाडलं असो का नसो रोज माझ्या अंगणात कचरा लोटतो तू आणि त्या पुंजाने माझ्या पुंजाण्यात लावतं तेव्हा कुठे जाते होती आधी तेव्हा कुठं जाते म्हटलं तुई आज मी एक दिवसच केली तर तुला एवढा बाप्पा राग आला एवढी जशी तन करू राहिली कैच्या काही बोलू राहिली कुकडे मला माहीतच होतं ना मला माहीत होतं म्हणून तर आज मी मुद्दाम अंगण झाडायची थांबली माझ्या अंगण झाडायची थांबली म्हटलं इथं झाल्यावर झाडावं आपण म्हणून आणि आज पाहतोच म्हटलं कशी काय हे करते तर इकडे कचरा लोटून दिला म्हटलं सगळ्या झाडता मग मी तोच कचरा उचलला आणि तो इकडे आणून टाकला तर माया काय चुकलं त्याच्यात अजून तूच वरून बोलू राहिली मला स्वतःच्या याच्यात टाकलं तर भल्ली जिवारली आणि रोज दुसऱ्याच्या याच्यात टाकतं तेव्हा नाही येत का जिवार तुया तेव्हा नाही वाटत का तुला लाज थोडीशी आणि का तू रोज उकंडावर कचरा आणून टाकतो म्हटलं स्वतःच्या घरातला आणि जेव्हा महानवरा म्हटलं डॅली भरून नेत असते तिकडे नेऊन टाकले तर तेव्हा इथं असला नसला घरातला कचरा सारा त्याच्यात आणून टाकतं एवढा घेऊन जाणार भाऊजी करतं आणि तेव्हा नाही वाटत का तुला लाज तेव्हा कुठं जाते तुला लाज म्हटलं तेव्हा कुठं जाते तू एवढा राग चालली मोठी शिकू राहिली तर शांतपणा मला तर हे पाय आजचा शेवटचं सांगू राहील म्हटलं तुला बाई आजचा शेवटचं समजून चाल तू याच्या नंतर का माया याच्यात कचरा आणून टाकला तर मायासारखी बेकार बहिणी पाहिशील मग तू मग मायासारखी बेकार बहीण बाईच नाही पाहिजे तू आयुष्यात जिंदगीत कधी पण चल चल लय झाला असून ते चल तिकडे
अगोची बोलू राहिली तर बच्चर बच्चर करू राहिली तर तू काय ऐकायला आली काय मी इथं? हां, तू काय ऐकायला उभी आहे का मी? हां, तू आता पण तोंडाचा पट्टा चालतो बंद नाही येऊ राहिला मला म्हणून राहिली होती मोठी तर. असा कोणता बाप्पा भारी कचरा आणून टाकतो त्या ह्याच्यात व हां, झाडाचे पानं वानं गईल ते आणून टाकतो बापा, तेच आणून टाकतो. हां, तेच खत वाढते ना, का माया फायदा आहे का त्याच्यात? का माया फायदा आहे काय? आणि ते तुझ्या जीवावर येऊ राहिलं, नाही टाकत जाईन नाही टाकत जाईन, त्यात काय आहे नाही टाकत जाईन आता. बाप्पा 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 एवढी तुली माई काळजी व हां, मोठी काळजी आहे व तुली माईवाली. माया खत वाढलं पाहिजे म्हणून तू त्या घरच्या झाडाचं मले देता आणून. हां, मोठी सुशार आहे हो बोलाले. हे नाही सांगत का नेऊन टाकायला नेट लागते माझ्या नवऱ्याले म्हणून त्या नवऱ्याची चट टाकतो म्हणून. जाय बा तिकडे वाह्यात तोंडाची बोलू राहिली तर म्हटलं चल तिकडे. मा तोंडी नको लागू म्हटलं, मा तोंडी नको लागू. मग मी लय बेकार बाई आहे म्हटलं. हां, लय बेकार बाई आहे मी, मा तोंडी नको लागू. मग माहिती आहे आम्हाला तू बेकार बाई आहे. हां, म्हणून तर नीरा खूप टकाळतात, ज्याच्या त्याच्यासोबत भांडायला खूप टकाळत राहतं. जेव्हा पण तेव्हा नीरा अंगात आणत राहतं कोणत्याही गोष्टीसाठी. या तोंडी तर मी चुकून लागत व वाह्यात वानाची. जाय 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 मोठी शानपणा शिकू राहिली भाई कुठून. चल भाई, नाही तर काही थांबतो का इथं? चाललीस ना त्या तोंडी लागायला पडते काय? भानगडे बाई आहे तू एक नंबरची. आता टाकून दाखव फक्त माझ्या पुंजाना मग सांगतो तुला कशी असते तर. हां, आतापर्यंत पाहूनच राहिली ती वाला आरामशीर. हां, पाहूनच राहिली ते नाटकं. हां, ते काही बंदच नाही होऊ राहिलं. आत्ता पाहिजे फक्त आता टाकून दाखव, नाही त्या हातची तेव्हा हिसकली त्या तोंडावर मारली तर मग नावाची पुष्पानी म्हटलं. मायाची तर कचरा आणून टाकला, मला शानपणा शिकू राहिली शायन्या वानाची भामट्या तोंडाची. का संगीता कायसाठी वेळा दोघीचं चालू होतं? काय झालं बापा एवढा जवळ भांडून राहिल्या दोघीच्या दोघीवर? काही नाही, तुला माहित नाही का विचं नीरा ह्या पुष्पीच्या बिचारे पुंजना टाकते रोज. हां, आणि तिच्या अंगणात नाही का सारा कचरा लोटून देते रोजचं सहीचं. अंगण झाडायला गेली का सारा कचरा तिकडे लोटून देते. आणि आज त्या पुष्पीनं मग आता पाहून राहिली. हां, महिना 2 महिने झाले पाहूनच राहिली. हां, पाहिलं ना आज म्हटलं. हां, आज तिनं सारा कचरा हिच्या अंगणात आणून टाकला म्हणून माहिती. हां, मग झाली हिची आग म्हणून माहिती एवढं तोंड करून राहिली. मग ते काय ती काहीची ती नाही चालू केलं मग तिचं. असं होय काय? नाही म्हटलं आमच्या घरापाशी आवाज येऊ राहिला. नाही म्हटलं काय झालं बाबा म्हटलं आता मग. हां, आता सारं शांत होतं म्हटलं. आता काय पेटलं म्हटलं बाबा, कोणाचं पेटलं एकदम म्हणून ती पाहिले.